नमस्कार मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काळाचे मुख्य 3 प्रकार अभ्यासले. आज आपण त्याच काळांचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला उपप्रकार म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. या काळाचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता अधिक वर्ब म्हणजे क्रियापद अधिक ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. कर्ता क्रियापद अधिक कर्म हे असे या काळाचे सूत्र असते. उदाहरणार्थ रेहान इट्स अ मँगो. काळाचा दुसरा उपप्रकार म्हणजेच कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. या काळाचा फॉर्म्युला असतो एस प्लस इज एम आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ. उदाहरणार्थ ही इज रायटिंग अ लेटर किंवा ही इज रायटिंग अ स्टोरी. या काळामधील तिसरा प्रकार म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. या काळाचे सूत्र आहे एस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ. यातील व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. उदाहरणार्थ आय हॅव पेड माय फीस. याच काळाचा चौथा प्रकार म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच रीती वर्तमान काळ. या काळाचे सूत्र आहे एस प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ. उदाहरण घ्यायचे झाल्यास आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आज आपण एकूण काळाचे 4 उपप्रकार अभ्यासले. धन्यवाद.